सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। अजितदादा गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न जेव्हा उभ्या महाराष्ट्राला सतावत होता तेव्हाच सुनेत्रा वहिनींचं नाव समोर आलं आणि राष्ट्रवादीत आनंदाचं वातावरण पसरलं। भाजपनेही या निर्णयाला तातडीनं मंजुरी दिली। पण मित्रांनो, राजकारण जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं। आज राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडत असतानाच पडद्यामागे अशा काही गुपित हालचाली झाल्यात की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणलाय। टीव्हीवर तुम्हाला सुनेत्रा वहिनी शपथ घेताना दिसत असल्या तरी त्या पाठीमागे असं काहीतरी राजकीय कारस्थान रचलं गेलंय जे सामान्यांच्या काय पण मोठमोठ्या विश्लेषकांच्याही लक्षात आलेलं नाही। दिल्लीवरून अशा काही अदृश्य तारा हलवण्यात आल्या की ज्याने संपूर्ण सत्तेचा गेमच पलटून टाकलाय। सर्वांना वाटतंय की राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मान मिळाला। दादा असताना राष्ट्रवादीची जी ताकद होती तीच कायम राहिली, पण सत्य काही वेगळंच आहे। काल मध्यरात्री झालेली ती एक गुप्त बैठक आणि गेल्या 12 तासात घडलेल्या अशा काही रहस्यमय घटना ज्यांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्तेचा रिमोट कंट्रोल हिसकावून घेतलाय। राजकारणात जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं। पडद्यामागची ही हालचाल जेव्हा उघड होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याशिवाय राहणार नाही। नेमकं काय घडलंय काल रात्री? दिल्लीतून असा कोणता डाव टाकला गेलाय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरणच बदलणार आहे? आणि सुनेत्रा वहिनींच्या या शपथविधी मागे भाजपचा हिडन अजेंडा काय आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात सविस्तर आणि थरारक रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आलीय। अजितदादांनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यात, पण सत्य भलतंच आहे। अचानक एक असा गेम झालाय की ज्याने महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेलंय। कारण काल 12 तासात ज्या काही घडामोडी घडल्या ज्याने सगळं चित्रच बदललं आहे। भाजपने नेमकं काय ठेवलंय की ज्यामुळे राष्ट्रवादी आता अडचणीत येणार आहे? सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय। पहा, राजकारणाचे समोर दिसतं ते खरं असतं असं नाही, कारण पाठीमागे पडद्यामागे ज्या गोष्टी घडतात त्या कोणालाच माहिती नसतात। अजितदादा ज्या दिवशी गेले त्यांच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा अंत्यविधी होत होता, खरं तर या कथेची सुरुवात इथूनच झाली होती। 29 जानेवारीला बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये जेव्हा अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा संपूर्ण देश टीव्ही स्क्रीनवर डोळे लावून बसला होता। पण त्या गर्दीत 2 अशा व्यक्ती होत्या ज्यांचं तिथे असणं केवळ सांत्वनापुरतं मर्यादित नव्हतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन। शिष्टाचारानुसार अमित शहांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहायला हवी होती, पण झालं उलटच। दुसऱ्या क्रमांकावर नितीन नवीन आले। का? देशाच्या गृहमंत्र्यांना आपल्या पक्षाध्यक्षांना सोबत घेऊन बारामतीत येण्याची गरज का भासली? तिथेच या मिशन सुनेत्राची पहिली वीट रचली गेली होती। असं म्हटलं जातंय की त्या दुःखाच्या वातावरणातही अमित शहांचे डोळे काहीतरी शोधत होते। ते शोधत होते अजितदादांच्या गटाची अस्वस्थता। त्याचवेळी बारामतीत आणखी एक गोष्ट घडत होती, सुप्रिया सुळेंची बॉडी लँग्वेज। त्या स्वतः सुनेत्रा वहिनींना हाताला धरून इकडे तिकडे नेल्याचे फोटो आपण पाहिले। वरवर पाहता हे प्रेम वाटत होतं, पण राजकारणात काही गोष्टी दिसतात तशा नसतात। असं बोललं जात आहे की अजितदादांच्या गटातील सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना सुप्रियाताईंचं हे नियंत्रण खटकत होतं। त्यांना भीती होती की दादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होईल आणि दादांनी उभं केलेलं अस्तित्व शरद पवारांच्या सावलीत पुन्हा हरवून जाईल। अमित शहांनी नेमकी हीच अस्वस्थता ओळखली। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा आणि सुनेत्रा वहिनी यांची एक मोजक्या शब्दांची भेट झाली, अवघी काही मिनिटं। पण त्या काही मिनिटात दिल्लीकडून एक असा कानमंत्र दिला गेला ज्याने वहिनींना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बळ दिलं। 30 जानेवारीचा दिवस उजाडला। मीडियामध्ये चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अनिल देशमुख यांनी तर दादांची शेवटची इच्छा असा नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली होती। पत्रकारांनी मंत्रिमंडळाची वाटणीही करून टाकली होती। पण खऱ्या हालचाली तर मुंबईतील गुप्त बंगल्यांवर सुरू होत्या। काल रात्री बारामतीत रक्षा विसर्जन झालं, विधी संपले आणि अचानक सुनेत्रा वहिनी आपल्या मुलांसह मुंबईकडे रवाना झाल्या। कोणालाही थांगपत्ता नव्हता। त्या शरद पवारांना न भेटताच मुंबईत दाखल झाल्या। ही साधी घटना नव्हती। ज्या सुनेत्रा वहिनी कायम पवारांच्या घराण्याचा मान राखत आल्या त्यांनी आज साहेबांना न भेटता मुंबई गाठली, याचाच अर्थ दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाला होता। काल रात्री जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र झोपला होता तेव्हा मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत एक अदृश्य हात होता, भाजपचा।
भाजपला माहिती होतं की जर राष्ट्रवादी विलीन झाली तर राज्यात शरद पवारांची ताकद पुन्हा वाढेल. भाजपला हे कदापि नको होतं. असं मानलं जात आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानुसार निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला गेला. पक्षी सांभाळायचा असेल तर नेतृत्व घराण्यातच ठेवा, पण ते घराणं दादांचं असावं. आणि इथूनच सुनेत्रा वहिनींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पण खरी मेघ तर पुढेच आहे. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो सर्वात महत्त्वाचा आहे. अजितदादांकडे अर्थ खातं होतं, राज्याच्या तिजोरीची चावी. राष्ट्रवादीचा हट्ट आहे की वहिनींना अर्थ खातंच मिळावं, पण भाजपने इथेच आपली खेळी खेळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार आहे. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री असा बहुमान देऊन त्यांचं कौतुकही करेल. पण अर्थ खातं तिथेच खरी गोची आहे. भाजपने अंतर्गत गोटात स्पष्ट केलंय की जोपर्यंत नवीन मंत्री सेट होत नाही तोपर्यंत अर्थ खात्यावर मुख्यमंत्री किंवा खुद्द फडणवीसांचं नियंत्रण असेल. म्हणजे काय, सत्ता तुमची, चेहरा तुमचा, पण चावी आमची. हाच तो गेम आहे जो आज 5 वाजताच्या शपथविधीच्या वेळी यशस्वी होताना दिसणार आहे. आज सकाळी जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. मित्रांनो, पवारांच्या या एका वाक्यात बरंच काही दडलंय. ज्या पवारांच्या इशाऱ्याशिवाय बारामतीत पान हलत नाही त्यांना सुनेत्रा वहिनी मुंबईला गेल्याचं आणि शपथ घेणार असल्याचं टीव्हीवरून कळतं. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ असा लावला जात आहे की अमित शहांनी बारामतीत येऊन अशी काही राजकीय तटबंदी केली की पवारांना सुद्धा त्यात हस्तक्षेप करण्याची संधी उरली नाही. ज्या हँडशेकची चर्चा झाली त्या हस्तांदोलनादरम्यानच कदाचित भविष्यातल्या हालचालींचे संकेत दिले गेले होते. कल्पना करा, आज दुपारी 1 वाजता मंत्रालयात काय घडलं असेल. राष्ट्रवादीचे आमदार विधिमंडळात एकत्र आले. सुनील तटकर यांनी पत्र दिलं, पण त्याच वेळी वर्षा आणि सागर बंगल्यावरून फोन्स फिरत होते. अशी चर्चा आहे की अर्थ खात्याच्या फाईलवर सही होण्यापूर्वी काही अटी घातल्या गेल्या आहेत. सुनेत्रा वहिनींना राज्यसभा सोडावी लागेल. त्या विधानसभेवर कशा येणार हा पुढचा पेच आहे. पण भाजपने हे सगळं इतक्या वेगानं घडवून आणलंय की कोणाला विचार करायला वेळच मिळू नये. दादांच्या अपघाताचा जो उल्लेख आपण आधी केला होता त्याचा संबंध इथे लागतो. दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी वहिनींना समोर केलं गेलं, जेणेकरून जनतेची सहानुभूतीही मिळेल आणि शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या प्लॅनला सुरुंगही लागेल. प्रोफेशनल भाषेत सांगायचं झालं तर ही एक कॉर्पोरेट टेकओव्हर सारखी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा ब्रँड टिकवला गेलाय, पण बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये भाजपचे लोक बसले आहेत. अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क ही खाती जोपर्यंत वहिनींच्या हातात अधिकृतपणे येत नाहीत आणि त्यावर त्यांचं वर्चस्व राहत नाही तोपर्यंत हे पद केवळ शोभेचं ठरेल का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांनो, इथे गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो. या व्हिडिओत जे काही मुद्दे मांडले ती कुठली अधिकृत घोषणा नाही किंवा कुठले थेट आरोप नाहीयेत किंवा कोणाच्या विरोधात केलेले दावे नाहीयेत. ही सगळी माहिती राजकीय घडामोडी, उपलब्ध संकेत आणि राजकीय विश्लेषकांमधल्या सुरू असलेल्या चर्चांवर आधारित फक्त शक्यता आहे. राजकारण जे असतं, जे दिसतं ते पूर्ण सत्य असतंच असं नाही, आणि जे पडद्यामागे घडतं ते अनेकदा नंतर समोर येतं. म्हणूनच आम्ही फक्त प्रश्न विचारतोय, शक्यता मांडतोय आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय. अंतिम निर्णय, अंतिम सत्य हे वेळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं? ही सगळी घडामोड केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी वेगळं राजकारण शिजतंय? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुमचं मतच या चर्चेला दिशा देऊ शकतं. त्यामुळे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. झालेल्या निर्णयावर आणि घडलेल्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे हे व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद.